नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा किचनमध्ये काहीतरी करत असते. वल्लरी तिला विचारते की प्रेरणाताई, आज तर रविवार आहे, मग तुम्ही कोणासाठी डब्बा बनवताय? प्रेरणा सांगते की अगं सोमवार ते शनिवार आपला डब्बा करायचा आणि रविवारी लोकांचा. वल्लरी म्हणते की म्हणजे मला काही समजलं नाही. श्वेता सांगते की म्हणजे ती संडे किचन चालवते ग, म्हणजे सुट्टीच्या दिवशी लोकांना स्पेशल काय काय बनवून डबे पाठवते. प्रेरणा सांगते की मी 12 वर्षाची होते ना तेव्हापासून करते स्वयंपाक. आईने सुट्टीच्या दिवशी कधी शांत बसूच दिलं नाही घरात, पण मला स्वयंपाक करायला आवडतो आणि हे असे डबे दिले की थोडे एक्स्ट्रा पैसेसुद्धा मिळतात ना, मग थोडे जास्तीचे पैसे साठतात म्हणून करते. वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, तुम्हाला माहिती आहे का, माझ्या गावी ना आम्ही सुट्टीच्या दिवशी असं एकत्र स्वयंपाक करतो, फार मज्जा येते. खूप काय काय चमचमीत खायला बनवतात सगळे. प्रेरणा म्हणते की हो, आपल्या गावाला पण ते इकडे मुंबईमध्ये नाही. सोमवार ते शनिवारी राब राबतात बायका, मग त्यांना वाटतं असं सुट्टीच्या दिवशी काहीतरी छान खायला मिळावं, पण चव मात्र घरची असेल. त्या बायकांसाठी माझा रविवार वर्किंग असतो. वल्लरी प्रेरणाला मदत करायला लागते. श्वेता म्हणते की इथे कुठे गावच्यासारखं एकत्र कुटुंब असतं, मग एकत्र बसून काय जेवणार? इथे आठवडाभर घड्याळच्या काट्यावर धावायचं आणि सुट्टीच्या दिवशी 10 वाजेपर्यंत झोपा काढायच्या. तेजा म्हणते तू कशाला काय बोलते ग, त्यांना जे करायचं ते करू दे ना. श्वेता सांगते की प्रेरणा मासे वगैरे काही खात नाही, पण बनवते एकदम भारी. सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर उठून बनवते सगळं. त्यावर प्रेरणा म्हणते की परिस्थिती माणसाला सगळं काही करायला शिकवते, पण हे तुला नाही समजणार, कारण माझ्या बाबांची फॅक्टरी नाही ना सोलापुरी चादरींची तुझ्यासारखी. श्वेता म्हणते काय ग, तुम्ही मला एकदम मी महाराणी असल्यासारखं का वागवता? प्रेरणा म्हणते मग महाराणीच आहेस तू, असं म्हणून त्या सगळ्या हसायला लागतात. तितक्यात तिथे मिठ्ठू येते. ती कोणावर तरी फार चिडलेली असते. प्रेरणा म्हणते की काय झालंय चिडायला, काही झालं असेल तर माझं टोमॅटो आधी दे. त्यावर मिठ्ठू म्हणते की थोडेसे कमी असतील, ते टपोरे मुलं छेडत होती ना, त्यांना फेकून मारले. तेव्हा तेजा काठी घेऊन मिठ्ठू समोर येते आणि म्हणते काय बोललीस, कोणी छेड काढली? मग मिठ्ठू भाजी आणायला गेल्यावर नाक्यावर घडलेला सर्व प्रकार सांगते. नाक्यावर तिला काही मुले छेडतात आणि तिला त्रास द्यायला लागतात. तेव्हा मिठ्ठू तिथून पळून जाते आणि रागाने त्यांना टोमॅटो फेकून मारते. हे ऐकून तेजाला खूप राग येतो. हातामध्ये काठी घेऊन मिठ्ठूला म्हणते मिठ्ठू चल आत्ताच्या आत्ता. मग सर्वजण तेजाला थांबवतात. तेजा रागाने म्हणते की कशाला थांबू, हे आता अति झालंय. कोण आहेत ती मुलं, मला दाखव, बघते एकेकाला. मिठ्ठू म्हणते काही गरज नाही आता त्याची. तेजा रागाने म्हणते की का गरज का नाही, हे आपल्याला छेडतात आणि आपण गप्प बसायचं. प्रेरणा घाबरून म्हणते की त्यांचा अगं गुंड आहेत ते, तुला भीती कशी वाटत नाहीये? तेजा डेंजर आहेत ते. तेजा रागाने म्हणते की मी त्यांच्यापेक्षा जास्त डेंजर आहे, कळलं का? श्वेता म्हणते अगं पण खाली जाऊन तू कोणाशी बोलणार आहे, खाली कोणी नाही, मी बघितलं आहे. तर प्रेरणा खुश होऊन हात जोडते आणि म्हणते की स्वामी वाचवलं. मिठू म्हणते आणि घाबरत कोण, मी चांगला डोस देऊन आले त्यांना, आणि मी जर त्यांना घाबरले असते तर हे अजूनही तिथेच असते. तेजा म्हणते की मिठ्ठू हे बघ, पुढच्या वेळेस असं काही झालं ना तर पहिला फोन मला करायचा, मी बघते मग त्यांच्याकडे. हे सगळं ऐकून वल्लरी थोडीशी टेन्शनमध्ये येते. यानंतर आपण पाहतो की सर्वजण टिफिन पॅक करत असतात. मिठ्ठू मोबाईलवर व्हिडिओ शूट करत असते. प्रेरणा मिठ्ठूवर ओरडत म्हणते की मिठ्ठू तुला काय करायचं ते कर, पण त्यांना त्रास देऊ नकोस. मिठ्ठू वैतागून म्हणते की यार अशा मैत्रिणी असतील तर कसे फॉलोअर्स वाढणार आहेत माझे. आणि ती श्वेताला विचारते की श्वेता तू सांग जेवण कसं झालं आहे? श्वेता म्हणते की टेस्ट करून सांगू का? प्रेरणा लगेच श्वेतावर ओरडत म्हणते टेस्ट काय करून बघते? श्वेता सांगते की अगं गंमत करते, आणि ती जेवणामध्ये काय काय बनवलं आहे ते सांगायला लागते आणि मिठ्ठू ते शूट करत असते. वल्लरी सगळ्यांकडे फक्त आश्चर्याने बघत असते. तेजा म्हणते की ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं आहे, मी खाऊ का? प्रेरणा म्हणते नाही या तेजा, आधी ते डबे बाहेर जाऊ दे मग तू खा. प्रेरणा वल्लरीला शांत बसलेलं बघून म्हणते वल्लरी तू मदत करणार होतीस ना, त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नको. त्यांच्या नादाला लागून मागच्या वेळी व्हेजच्या डब्यामध्ये नॉनव्हेज गेलं, 2 डब्यांचे पैसे मिळाले नाहीत मला, पण आज मला सगळ्या डब्यांचे पैसे पाहिजेत. आणि ती वल्लरीला म्हणते की तू डबा भर बघू. वल्लरी म्हणते की प्रेरणाताई तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आणि ती म्हणते तेजाताई आणि श्वेताताई तुम्ही नॉनव्हेजचे डबे भरा. तेजा म्हणते तू नको आम्हाला शिकू. श्वेता तिला शांत करत म्हणते अगं काय गं तुझं सारखं भांडण, आणि परत ते व्हिडिओ करायला लागतात. नंतर रात्री आपण पाहतो की सर्वजण आपापल्या कामामध्ये बिझी असतात. तेव्हा मिठू सांगते की मॉइश्चरायझर हे EMI वर घेतलं आहे. प्रेरणा आश्चर्याने विचारते की काय मॉइश्चरायझर EMI
EMIवर? तेव्हा मिठू सांगते की 8,000 रुपयांचा पॅक आहे, मग एवढे पैसे कुठून आणणार मी? आणि फिल्म लाईनमध्ये हे करावं लागतं, हिरोईनचा रोल मिळावा म्हणून करते ग हे सगळं. वल्लरी म्हणते की मिठू ताई, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मला सांगा, तुमची आज त्या गुंडांनी छेड काढली तेव्हा तुम्हाला भीती काय नाही वाटली त्यांची? नाही म्हणजे घरी परत आल्यावर तुम्ही नाही का ते मोबाईलवर व्हिडिओ काढत होता, काही वाटलं नाही तुम्हाला? हे ऐकून मिठू मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते की एवढं काय लोड घेतेस, असं होत असतं. वल्लरी म्हणते की नाही म्हणजे मी गावाला असं कधी अनुभव नाही घेतला, म्हणजे मला कसं वाटतं शहरात मुलींचे जे कपडे आहेत ना त्याच्यामध्येच. म्हणते कपड्यांचं काय? वल्लरी घाबरत म्हणते की म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आता मिठूताईंना बघा ना, ते कसे छोटे छोटे कपडे घालतात म्हणून ते छेडत असतील, त्यापेक्षा आपण हे असलं नाहीच घातलं तर हे कशाला छेडतील ना. मिठू रागाने म्हणते की तुला कोणी विचारलं आहे का, तुला काय वाटतं ते? वल्लरी म्हणते की मिठूताई वाईट नका वाटून घेऊ, मी आपलं समजून बोलत होते. मिठू म्हणते की आपलं समजायची काही गरज नाही. तेजा वल्लरीला म्हणते आपण एक काम करूया, आपण एक फळा लावू आणि त्या फळ्यावर तुझ्या मनात जे जे काही सुविचार येतील ना ते आपण तिथे लिहित जाऊ, आमच्यासमोर हे ज्ञान नको पाजूळा. प्रेरणा म्हणते गप ग तेजा, एवढं नको बोलूस तिला. वल्लरी म्हणते मी वाईट मनाने म्हणत नव्हते तेजाताई. तेजा ओरडून म्हणते की पण का, लहान आहे का मिठू? तिला समजतं काय घालायचं आणि काय नाही घालायचं. हे बघ आम्ही तुला गावी नाही जाऊ दिलं म्हणजे आमचं तुझ्यावरचं प्रेम अगदी उतू जाते असं अजिबात नाही आहे. आता मी तुला जरा खरं सांगूनच टाकते, आम्हाला ना भाडं कमी पडणार होतं, तू इथे आलीस तर म्हणून थोडासा मस्का मारला तुला, बस बाकी काय नाही. हे ऐकून वल्लरी सगळ्यांकडे आश्चर्याने बघायला लागते. मिठू हसत म्हणते बघितलंस माझ्या ॲक्टिंगची कमाल. आणि ती वल्लरीला म्हणते की तुला खरंच असं वाटलं का तू इथे राहावी असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही तुला घेऊन आलो आहे. साधं आणि सोपं गणित आहे भाड्याचं, समजलं का? वल्लरीला खूप वाईट वाटतं आणि ती रडायला लागते. तेजा तिला म्हणते की तू ना एक काम कर, तू जाऊन झोप, कारण तू तेवढंच करू शकतेस. असं म्हणून तेजा आणि मिठू तिथून निघून जातात. प्रेरणासुद्धा झोपी जाते. वल्लरीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि ती रडतच झोपायला जाते. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की वल्लरी कॉलेजला जाण्यासाठी निघालेली असते. ती कॉलेजला जाण्यासाठी रिक्षाला हात करत असते तेव्हा तेच गुंड वल्लरीला छेडायला लागतात आणि खूप त्रास द्यायला लागतात. वल्लरी घाबरून रडायला लागते आणि म्हणते की प्लीज मला जाऊ द्या, मी काय केलं आहे तुमचं? पण ते तिला खूपच त्रास देत असतात. वल्लरी घाबरून तिथून पळत जाते. यानंतर रात्री आपण पाहतो की वल्लरी खूप रडत असते. श्वेता आणि प्रेरणा तिला समजावत असतात. मिठू तिला म्हणते की काय गं, काल माझ्या कपड्यांमध्ये तुला प्रॉब्लेम दिसला होता ना, आता बोल, तू तर साडी नेसून गेली होतीस ना, तू तर झाकून पाकून गेली होतीस, तरीसुद्धा छेडलं ना तुला त्या मुलांनी. तेजा म्हणते की काय आहे, तू घुंगट जरी घालून गेलीस ना उद्या तरी ते तुला छेडणारच आहेत, कारण त्यांच्या मेंटॅलिटीचा प्रॉब्लेम आहे, कळलं ना? प्रॉब्लेम आपल्या कपड्यांचा नाही आहे, त्यांच्या डोक्यांचा आहे. प्रेरणा तेजाला शांत करत म्हणते की तेजा शांत हो, रडते आहे ना ती, तू तरी आता शांत बस. तेजा ओरडून म्हणते की शांत हो मी का, प्रत्येक वेळी आपणच ऐकून घ्यायचं? तू नीट कपडे घाल, तू वेळेवर घरी ये, तू रात्री बाहेर जाऊ नको, तू मोठ्याने हसू नको, तू अलर्ट राहा, सगळं काही आपणच करायचं. त्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या मुलांना सांगा ना, बाई जी आहे ना ती वस्तू नाही माणूस आहे, तिला माणसासारखंच ट्रीट करा, जनावरासारखं नाही. प्रेरणा म्हणते हे बघ तेजा, तू जे म्हणतेस ना ते पटतंय मला, पण आता आपण काय करायचं? कारण काल मिठू, आज वल्लरी आणि उद्या असं म्हणून ती घाबरते आणि म्हणते हे खूपच वाढत चाललं आहे गं. मिठू म्हणते की पण कोण आहे ती मुलं, मी याआधी असं कधीच झालं नव्हतं आपल्यासोबत एरियामध्ये. वल्लरी रडत म्हणते की ते कोण आहेत ते माहीत नाही आहे, पण त्यांना आपल्याबद्दल सगळं काही माहिती आहे, मी कॉलेजला कोणत्या वेळेला जाते हे सुद्धा माहिती आहे त्यांना. हे ऐकून सगळेच खूप शॉक होतात. मिठू म्हणते की पण कोणी सांगितलं असेल त्यांना? बापरे, म्हणजे हे लोक आपल्यावर लक्ष ठेवत आहेत. वल्लरी आणि प्रेरणाला बाल्कनीमधून ती मुलं बिल्डिंगखाली उभं राहिलेली दिसतात. त्या घाबरून लगेच आतमध्ये येतात. तेजा म्हणते असं जर असेल ना तर ते असं कोणी रोड साईड टपोरी नसणार, ते प्रॉपर क्रिमिनल असणार. सगळेच खूप घाबरतात. प्रेरणा घाबरून म्हणते म्हणजे आपल्याला वाटतं त्यापेक्षा हे प्रकरण खूपच सिरियस आहे. मिठू म्हणते की पण आता काय करायचं? प्रेरणा म्हणते की आपण उद्या सकाळी सगळ्यात आधी रोशन आंटीला हे सांगू. तर दुसरीकडे आपण पाहतो की श्वेता कसल्या तरी गोळ्या घेत असते तेव्हा वल्लरी तिथे येते आणि घाबरून श्वेताला विचारते की श्वेता ताई तब्येत ठीक आहे ना तुमची? नाही म्हणजे आणि अनिमेश रावांसोबत तुमचं काही भांडण तर नाही झालं ना? श्वेता सांगते की अगं काय होणार आहे, सगळं ठीक आहे आणि कॅल्शियमच्या गोळ्या आहेत या. तेजा सर्वांना म्हणते की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, जाऊन झोपा. मग त्याआधी झोपण्याची तयारी करायला लागतात. तितक्यात कोणीतरी दरवाजा वाजवतं. सर्वजण खूपच घाबरतात. मिठू म्हणते की एवढ्या रात्री कोण आलं असेल आणि सगळेजण एकमेकांकडे बघायला लागतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.